अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री उदय सामंत आहेत। सर, अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात, महिलांसाठी विशेषतः मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्यात, काय सांगाल? आजचं मला असं वाटतं की अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला अर्थसंकल्प होता। कदाचित आमच्या विरोधकांना रुचला नसेल, पटला नसेल, पण महिला भगिनींना केंद्रबिंदू मानून, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून, युवा वर्गाला केंद्रबिंदू मानून आजचा हा अर्थसंकल्प अजितदादांनी सादर केला। आणि मला असं वाटतं की जनतेच्या मनातला, जनतेला हवा असणारा आजचा अर्थसंकल्प होता। उद्धव ठाकरे यांनी मात्र टीका केली आहे। अर्थसंकल्प हा जुमला संकल्प आहे असं त्यांनी टीका केली आहे। ठीक आहे, ते आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केला मुस्लिम बांधवांच्या बाबतीत, दलित बांधवांच्या बाबतीत। तसंच काही लोकांना असं वाटत असेल की सारखं सारखं असं बोलल्यानंतर तो नरेटिव्ह सेट होतो, परंतु हा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प नव्हता। हा महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांचा अर्थसंकल्प होता। आम्ही 2 वेळेचं ज्यांच्यामुळे जेवतो त्या बळीराजाचा अर्थसंकल्प होता। आणि ज्यांना कोणाला टीका करायची ती करू देत। हा काही मतदानाचा अर्थसंकल्प नाही किंवा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प। उदय सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही आता शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला। शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी आता बाईट देताना टीका केली आहे। ते अर्थसंकल्प चांगला आहे हे ते कसं काय म्हणू शकतात? आम्ही कशी काय अपेक्षा करायची? त्यांनी जर असं म्हटलं की अर्थसंकल्प चांगला आहे, तर मग काल लिफ्टमध्ये काहीतरी गडबड झाली असं समजलं पाहिजे। त्यांनी ज्या अर्थी अर्थसंकल्प चांगला नाही म्हटला, त्या अर्थी लिफ्टमध्ये काही गडबड झाली नाही। धन्यवाद सर, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।